नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. हार मानण्याआधी हे एकदा ऐका. आपण आपले सर्वस्व पणाला लावतो, रात्रंदिवस एक करतो आणि तरीही पदरी अपयश येते. त्या क्षणी आतून सर्व काही तुटल्यासारखे वाटते. शरीरापेक्षाही मन जास्त थकून जाते. महिनोन-महिने अभ्यास केलेली एखादी महत्त्वाची परीक्षा, हातातून निसटलेली नोकरी, डबघाईला आलेला व्यवसाय किंवा दुरावलेली जवळची नाती, या सर्व ठिकाणी आपण पराभूत झाल्याची जाणीव तीव्र होते. सभोवतालचा अंधार इतका दाट असतो की आपल्याला उद्याचा सूर्योदय दिसेनासा होतो. प्रत्येक पाऊल जड होते आणि मी इतका प्रामाणिक प्रयत्न करूनही का हरतोय, हा प्रश्न मनात घर करतो. जेव्हा जगासमोर आलेले निकाल आपल्या अपेक्षेशी जुळत नाहीत, तेव्हा एक मानसिक ओझे मनावर दाबू लागते. आपण स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेऊ लागतो आणि आत्मविश्वासाला तडा जातो. आयुष्याच्या या कठीण टप्प्यावर दोन पर्याय आपल्यासमोर उभे राहतात: जिथे आहोत तिथेच थांबणे किंवा स्वतःच्या आत खोलवर डोकावून पुन्हा उभे राहण्यासाठी एखादे सबळ कारण शोधून काढणे. अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट, हा एक मोठा गैरसमज समाजात पसरलेला आहे. या आकृतीमध्ये मातीत खोलवर एक बीज रोवलेले दिसत आहे. अंकुर वर येण्याआधी मुळे जमिनीखाली आपला पाया विस्तारतात. मातीचा दाब त्या मुळांना अधिक मजबूत करतो. माणसाच्या चारित्र्याचेही तसेच असते. संघर्ष आपल्याला आतून घट्ट करतो. बीजाच्या सभोवतालचा अंधार आणि जीवनातील कठीण काळ, दोन्हीकडे एकाच प्रकारची घडण होते. बाहेरून येणारी वादळे आणि हे कठीण प्रसंग म्हणजे वाढीच्या प्रदेयोतील हवामानाचे काही तात्पुरते बदल आहेत. अंधारात गाडले जाणे ही प्रक्रिया प्रत्यक्षात भविष्यातील मोठ्या यशासाठी केलेली पेरणी असते. मुळे जितकी खोलवर जातील तितकाच डौलाने वृक्ष उभा राहतो. आपले लक्ष आता बाहेरील परिस्थितीवरून काढून स्वतःच्या अंतर्गत संरक्षण यंत्रणेकडे म्हणजेच आपल्या मनाकडे वळवा. बाह्य जग तुम्हाला तेव्हाच हरवू शकते जेव्हा तुमचा मेंदू पराभव स्वीकारतो. जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही खेळात आहात. मानवी मेंदूच्या या रचनेत आपण अनुकूलता, एकाग्रता आणि इच्छाशक्ती हे 3 मुख्य घटक पाहू शकतो. या तिन्हींमध्ये प्रवाहित होणारी ही ऊर्जाच आपल्याला संकटात सावरून धरते. सभोवतालचे नकारात्मक विचार रोखण्यासाठी आपण अंतर्गत सकारात्मक संवाद ही रणनीती वापरू शकतो. स्वतःला रोज 3 गोष्टी ठामपणे सांगा: मी मजबूत आहे, मी पुन्हा उभा राहीन आणि मी हार मानणार नाही. आपल्या स्वतःशी होणाऱ्या या संवादावर नियंत्रण मिळवून आपण बाह्य अपयशाला निष्प्रभ करू शकतो. आजच्या या दिवसाकडे तुमच्या प्रवासातील एका नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून पहा. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमची पुढची वाटचाल अवलंबून आहे. अपयशाचे स्वरूप तात्पुरते असते, हार मानण्याचा निर्णय मात्र कायमचा परिणाम घडवतो. आज आपण ज्या संघर्षातून जात आहोत तो अनुभव भविष्यात आपली सर्वात मोठी ताकद बनून समोर येतो. याच क्षणी स्वतःशी एक ठाम निश्चय करा, एक असा निर्णय जो तुमचे संपूर्ण जीवन बदलेल. मी आता थांबणार नाही, मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार. तुमच्या संघर्षाने दिलेला प्रत्येक अनुभव तुम्हाला समृद्ध करून जाईल. तुमची कथा अजून लिहिली जात आहे. जर हा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.